विदर्भ एजन्सी दिग्रस नेपच्यून बॅटरी ऑपरेटर स्प्रेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण। नेपच्यूनची वैशिष्ट्ये डबल मोटर, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, स्प्रे पंपावर एक्सचेंज ऑफर, जुना नादुरुस्त पंप द्या आणि नवीन दर्जेदार व दमदार पंप घेऊन जा। संपर्क विदर्भ एजन्सी, नगर परिषद जवळ, दिग्रस। प्रोप्रायटर मकसूद शेख। मोबाईल क्रमांक 94 20 04 43 16, 91 75 68 78 54, 95 29 95 24 90, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस आर्णी पुलावर बेशरमची झाडे लावून दिग्रस काँग्रेसचे आगेवेगळे आंदोलन। शहर अध्यक्ष अरबाज धारीवाला यांचा प्रशासनाला अल्टिमेटम। दिग्रस आर्णी पुलाला कठडे लावण्याची सातत्याने मागणी होत असताना सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसने निषेधात्मक आंदोलन करीत दिग्रस आर्णी पुलाला बेशरमची झाडे लावून दिग्रस काँग्रेस कमिटीने आगेवेगळे आंदोलन केले। यावेळी दिग्रस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज धारीवाला यांनी जर का प्रशासनाने कठडे लावण्याचा निर्णय त्वरित न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तहसीलदार दिग्रस यांना दिलेल्या निवेदनावर राजेंद्र सिंह चव्हाण, शंकर जाधव, अरबाज धारीवाला, मोहम्मद पप्पूवाले, आसिफ बालापुरे, जनार्दन किनवटकर, रमेश कोचडे, मोहम्मद अन्नू नागपुरे, मुकुंद महले, रिजवान पप्पूवाले, हसन मीरावाले, कामिल आलमवाले इत्यादींच्या सह्या आहेत। आज आम्ही आर्णी नाक्याच्या पुलावर दिग्रस शहर काँग्रेस कमिटीतर्फे हे बेशरमचे झाडं लावून हे झोपलेल्या निर्लज्ज बेशरमसारख्या प्रशासनाला जागा करण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही आंदोलन करत आहोत। आज आम्ही स्थानिक प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधीला, ते आमदार असो खासदार असो, आम्ही त्यांना काँग्रेस शहर कमिटीतर्फे विनंती करतो की हे तुम्ही मागे पहा, हा जे पूल आहे अत्यंत धोकादायक झालेला आहे। याच्यावर मोकाटणाचा संचार सतत राहते। याच्यावरून दररोज हजारो विद्यार्थी येणं जाणं करतात, नागरिक येणं जाणं करतात। पावसाळ्याचा दिवस सुरू आहे, एखादी दुर्घटना जर घडली तर याचा जबाबदार कोण असणार? आम्ही प्रशासनाला हे प्रश्न विचारत आहोत। आमची रास्त मागणी आहे, येत्या 3-4 दिवसामध्ये या पुलाला कठडे लागले पाहिजे, अन्यथा आम्ही पुढच्या टोकाचा पाऊल एखादं तीव्र आंदोलनामध्ये स्वरूपात करणार आहोत। आम्ही अशी सूचना देत आहोत प्रशासनाला। धन्यवाद। दिग्रस शहरामध्ये अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे। दिग्रस शहराचा 70% भाग इकडल्या भागाला आणि 30% भाग तिकडे आहे। येण्या जाण्याकरता या पुलाची व्यवस्था केलेली आहे, परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी रात्रंदिवस फिरत असताना या पद्धतीचं पूल मध्ये कधीच पाहिलेलं नाही आहे। तुम्ही केव्हा इथून येणं जाणं करा, भरगच्च गर्दी राहते, जनावरं राहते, सगळे लोक राहते, येण्या जाण्याची धूम असते। अशा परिस्थितीमध्ये माझा लोकप्रतिनिधी आणि खासदार यांना प्रतिप्रश्न आहे की या दिग्रसचा असताना रात्रंदिवस येजा करत असताना त्यांना या गोष्ट दिसत नाही का? म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज त्यांना जागवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जर या 2-4 दिवसामध्ये त्यांनी कठड्याची दुरुस्ती केली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप जे होईल ते मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि या दिग्रसचा उद्रेक यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही। आज दिग्रस तालुका व दिग्रस शहर काँग्रेस कमिटीतर्फे हा जो आंदोलन आहे हा न्याय हक्की आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये आम्ही सर्वप्रथम इथं आता शाळा चालू झालेली आहे, लहान लहान मुलं या पुलावरून ये जा करतात। या दिग्रसचा 60% भाग या पुलाच्या अलीकडे आहे। ग्रामीण भाग असो, गवळीपुरा असो, चांदनगर असो, मोतीनगर असो, हा 40% भाग हा या पुलाच्या अलीकडे आहे। म्हणून या पुलावर ये जा करण्याची संख्या ही फार वाढलेली आहे। यामधूनच आम्ही असे 2 ते 4 निवेदन आम्ही सरकारला दिले आहे, आम्ही निवेदन नगरपालिकेला दिले आहे, परंतु या पुलाला कठडे नसल्यामुळे इथे कमीत कमी रात्रीला 15 ते 20 जनावर या पुलावर थांबतात। बरोबर आहे। हा एक माणुसकीसाठी काळिमा फासणारा हा एक घटना आहे।
इथून जर एखादी घटना घडली याचा जबाबदार कोण असा सवाल काँग्रेस कमिटी तुम्हाला विचारत आहे. म्हणूनच आम्ही हा आंदोलनाचा पुकार इथे केला आहे. आम्हाला या 2 ते 4 दिवसात या कडले न बसल्यास किंवा यांची दुरुस्ती न केल्यास आम्ही पुनश्च तीव्र आंदोलन करू एवढे बोलतो आणि थांबतो. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.